नमस्ते, मी डॉक्टर अक्षय सुनील शेवाळे, MBBS MD मेडिसिन, कन्सल्टंट फिजिशियन, कार्डिओलॉजिस्ट, डायबेटोलॉजिस्ट अँड लिव्हर अँड बिलियरी डिसीजेस स्पेशलिस्ट म्हणून उत्तर पुणे जिल्ह्यात तुळजाभवानी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या माध्यमातून शिवजन्मभूमी जुन्नर व नारेगाव येथे रुग्णसेवा देत आहे. असा अंदाज आहे की भारतात 4 पैकी किमान 1 प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाब आहे, परंतु त्यापैकी फक्त 12% लोकांचा रक्तदाब नियंत्रणात आहे. उच्च रक्तदाब म्हणजे एक सायलेंट किलर. उच्च रक्तदाबाची सामान्यतः कोणतीही लक्षणे नसतात, परंतु त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीला सतत हानी पोहोचते. जेव्हा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीद्वारे रक्त खूप शक्तीने ढकलले जाते, तेव्हा ते रक्तवाहिन्यांच्या भिंती तसेच हृदयाचे स्नायूंना नुकसान पोहोचू शकते. उच्च रक्तदाबामुळे शरीरात इतर आजार होऊ शकतात. हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तदाब म्हणजे काय? उच्च रक्तदाब हा उच्च रक्तदाब म्हणून ओळखला जातो. ही एक दीर्घकालीन वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब सतत वाढलेला असतो. हायपरटेन्शनचे निदान सिस्टॉलिक रक्तदाब 140 किंवा त्यापेक्षा जास्त mmHg आणि डायस्टोलिक रक्तदाब 90 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त म्हणून केले जाते. उच्च रक्तदाबाचे टप्पे: सामान्य 130 सिस्टॉलिक, 85 डायस्टॉलिक. उच्च सामान्य 130 ते 139 सिस्टॉलिक, 85 ते 89 डायस्टॉलिक. ग्रेड 1 उच्च रक्तदाब 140 ते 159 सिस्टॉलिक, 90 ते 99 डायस्टॉलिक. ग्रेड 2 उच्च रक्तदाब 160 किंवा त्यापेक्षा जास्त सिस्टॉलिक, 100 किंवा त्यापेक्षा जास्त डायस्टोलिक. जोखीम घटक उच्च रक्तदाब. सुधारण्यायोग्य जोखीम घटक ज्या गोष्टी आपण बदलू शकतो: पोटात लठ्ठपणा, धूम्रपान, शारीरिक निष्क्रियता, मनोसामाजिक घटक आणि उच्च कोलेस्ट्रॉल. न बदलता येण्याजोगे जोखीम घटक ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही: वांशिकता, वय, लिंग, कौटुंबिक इतिहास. उच्च रक्तदाबाची चिन्हे आणि लक्षणे: तीव्र डोकेदुखी, नाकातून रक्त येणे, थकवा किंवा गोंधळ, दृष्टी समस्या, छातीत दुखणे, श्वास घेण्यात अडचण, अनियमित हृदयाचा ठोका, लघवीत रक्त येणे आणि उलट्या होणे. उच्च रक्तदाबाचे प्रकार: प्राथमिक उच्च रक्तदाब, दुय्यम उच्च रक्तदाब, गरोदरपणातील उच्च रक्तदाब, अनियंत्रित उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास निदानाची पुष्टी करण्यासाठी आणि उच्च रक्तदाब कारणीभूत असलेल्या अंतर्निहित परिस्थिती तपासण्यासाठी पुढील गोष्टी आहेत: नैदानिक चाचणी, रुग्णवाहक देखरेख, लॅब चाचण्या जसे की मूत्र चाचणी, रक्त तपासणी, कोलेस्ट्रॉल चाचणी इत्यादी, इलेक्ट्रोकार्डिओग्राम व इकोकार्डिओग्राम. लिहून दिल्याप्रमाणे तुमची औषधे घ्या. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार तुम्ही नेहमी ब्लड प्रेशरची खात्री करून घेणारी औषधे घ्यावीत. तुम्हाला औषधे परवडत नसल्यामुळे किंवा तुम्हाला दुष्परिणाम होत असल्यामुळे तुम्ही डोस वगळल्यास उपायाबद्दल तुमच्या डॉक्टरांशी बोला. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार बदलू नका. रक्तदाब कमी करण्यासाठी निरोगी खाणे. लिहून दिल्याप्रमाणे तुमची औषधे घ्यावी. संपूर्ण धान्य, भाजीपाला, फळे, दुबळे चिकन, मांस आणि मासे. डायरी उत्पादने, नट, बिया आणि शेंगा. चरबी आणि तेल, इतर तेलापेक्षा वनस्पती तेल. ॲग्रीव अमृतासारखे साखरेचे स्रोत वापरा. टाळायचे पदार्थ: बेक केलेले पदार्थ जसे की बिस्किट, बेकिंग पावडर, जतन केलेले पदार्थ जसे की लोणचे, केचप, कॅन केलेले पदार्थ, केक,
पीनट बटर बटाटा चिप्स. रक्तदाब कमी करण्यासाठी 8 जीवनशैली बदल. आपल्या आहारात सोडियम कमी करा. अन्नावरील लेबले वाचा आणि सोडियमचे सेवन दररोज 1500 मिलीग्राम किंवा त्यापेक्षा कमी मर्यादेत करा. हे BP 5 ते 6 mmHg ने कमी करू शकते. नियमित व्यायाम करा. दररोज सुमारे 30 मिनिटे नियमित शारीरिक हालचाली केल्याने तुमचा BP 5 ते 8 mmHg ने कमी होऊ शकतो. तुम्ही प्यालेले अल्कोहोल मर्यादित करा आणि धूम्रपान सोडा. केवळ माफक प्रमाणात अल्कोहोल पिऊन तुम्ही तुमचा रक्तदाब सुमारे 4 mmHg ने कमी करू शकता. सामान्यतः महिलांसाठी दिवसातून 1 पेय आणि पुरुषांसाठी दिवसातून 2 पेक्षा जास्त नाही. धूम्रपान सोडल्याने तुमचा हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि तुमचे एकंदर आरोग्य सुधारू शकते. कॉफीन कमी करा. तुमचा तणाव कमी करा आणि चांगली झोप घ्या. विश्रांतीमुळे रक्तदाब कमी होतो आणि दर्जेदार झोप तुमची ऊर्जा वाढवते. वजन कमी करा. फक्त 10 पाऊंड कमी केल्याने मोठा फरक पडू शकतो. तुमच्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा रक्तदाब तपासा. समर्थन मिळवा. सहाय्यक कुटुंब आणि मित्र तुम्हाला स्वतःची काळजी घेण्यात प्रोत्साहित करू शकतात आणि एकूणच तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात. उच्च रक्तदाबासाठी अविश्वसनीय योगासने, उत्तानासन, विपरीत करणी, सेतुबंधासन, अधोमुख श्वानासन, शवासन.